खूप जास्त नाही, फक्त बॅक आपली स्ट्रेचिंग हातापासून ते कमरेपर्यंत चांगली आली पाहिजे. तर उजवा हात गुडघ्याजवळ, मॅटजवळ, डावा हात वर, कानाला चिटकवून श्वास लांब भरून घ्या. श्वास सोडत टर्न, वाकायचे खाली. श्वास सोडत खाली. दोन्ही हात इंटरलॉक करून डोक्याच्या मागे ठेवून द्या. अशा पद्धतीने आधी हात थोडेसे समोर ठेवा. समोर आणा कोपर थोडेसे. श्वास घेत मागे, चेस्ट पूर्ण ओपन करायची. श्वास सोडत आपले हात जवळ. श्वास घेत दूर. श्वास सोडत जवळ. श्वास घेत दूर. हे आपण इथे 3-3 टाइम किंवा 1 टाइमच करणार आहोत. तुम्ही 5-5 वेळेला त्यांच्याकडून करून घ्यायचे. श्वास सोडत समोर आणि रिलॅक्स. हात समोर ठेवायचे. हाताची मुठी बंद. चालेल. 1 2 1 2 1 2 1 2. गोल गोल ठेवायचे 20 टाइम. हे मायक्रो एक्सरसाइज आपल्याला ह्याच्यासाठी करायचे आहे की पहिल्या 3 महिन्यामध्ये बॉडी खूप असतं, कारण प्रोजेस्ट्रॉन खूप असतं. प्रोजेस्ट्रॉन आणि रिलॅक्सिन हार्मोन जास्त आल्यामुळे आपले सगळे स्नायू ढिले झालेले असतात. त्यामुळे थोडंसं लिथार्जी, थोडं पेन होत असतं. त्यामुळे मायक्रो एक्सरसाइज आपल्याला करणं गरजेचं आहे. खांदे एक तर हात असे ठेवून करू शकता किंवा खांदे मागे, हात खाली ठेवून द्या. आधी मागे, वर, समोर, खाली. मागे, वर, समोर, खाली. मागे, वर, समोर, खाली. अँटी क्लॉकवाईज. समोर, वर, मागे, खाली. समोर, वर, मागे, खाली. समोर, वर, मागे, खाली. रिलॅक्स. दोन्ही हात आता तुम्ही मांडी घातलेली, दोन्ही हात खाली जमिनीवर ठेवून द्या. पहिल्या सेमिस्टरमध्ये खाली वाकायचंच नसतं केव्हाच, पण पहिल्या सेमिस्टरमध्ये आपल्याला नेहमी थोडीशी एन्झायटी असते. तर थोडीशी फॉरवर्ड ब्रीदिंग केली तर ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. थोडंसं समोर यायचं, हात घसरत पोटावर दाब आला नाही पाहिजे. सेफ आहे, याला काही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त पोट दबलं पाहिजे नाही. यामध्ये डोळे बंद करून डीप ब्रीदिंग करायला सांगायची. लांब श्वास घेत राहा, सोडत राहा. लांब श्वास घेत राहा, सोडत राहा. डोळे बंद करून प्रत्येक एक्सरसाइज त्यांना करायला सांगायची. आता आपण ह्याच्यामध्ये मानेची एक्सरसाइज केली नाही. मानेची एक्सरसाइज पण ह्याच्यामध्ये ऍड करू शकतो आपण. करून घेऊ म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. मान खाली, एक राऊंड करून घ्या, ते लक्षात राहील. वर नाही, हात तुम्ही सरळ होऊन जा, सरळ हात खाली. मान खाली, मागे, सरळ, खाली, सरळ, मागे, सरळ, खाली, सरळ. मान लेफ्ट साइडला, हनुवटी आणि खांदा एक लाईनला आला पाहिजे. सरळ, राईट, सरळ. एक वेळेलाच करूया. कान खांद्याला लावायचा आहे. डावा कान डावा खांद्याजवळ, सरळ. उजवा कान उजव्या खांद्याजवळ, सरळ. नेक रोटेशन. मान खाली, लेफ्ट कडून मागे, राईट कडून खाली, राईट कडून मागे, लेफ्ट कडून खाली. आणि वर करायची मान.
टाकायचे खाली, पाय पसरून टाका खाली. हे जे आहे खरं तर तिसऱ्या महिन्यानंतर आपल्याला लेग क्रॅम्प्स वगैरे खूप येत असतात, पण होऊ शकते की आपल्या दुसऱ्या तिसऱ्या महिन्यापासूनच लेग क्रॅम्प्स खूप येऊ शकते. तर ह्याच्यामुळे आपल्याला पहिल्यांदा बोटांची मुवमेंट, पायांच्या बोटाची मुवमेंट, फक्त बोट, फ्लेक्शन, एक्सटेन्शन, फ्लेक्शन, एक्सटेन्शन, फ्लेक्शन, एक्सटेन्शन, फ्लेक्शन, एक्सटेन्शन. कापसाठी पूर्ण पाऊल खाली, वर, खाली, वर, खाली, वर. पायाची स्ट्रेंथ आपल्याला वाढवणं खूप महत्वाचं आहे, कारण वजन 7व्या महिन्यानंतर वाढलं की व्हेरिकोज वेन पण येतात, कधी कधी पाईलचा त्रास पण होतो. आता दोन्ही तुमचे हात जे आहे तळहात गुडघ्याजवळ ठेवा, गुडघ्यावर ठेवून द्या. गुडघ्याचे स्नायू खाली प्रेस करा, ऍक्टिव्हेट करा, क्वाड्रिसेप मसल ऍक्टिव्हेट करा. खाली दाबायची, परत रिलीज करायची, खाली दाबायची, परत रिलीज करा, खाली दाबा, परत वर रिलीज करा, खाली दाबा, परत वर रिलीज करा. आता काय करायचं, एक छोटी उशी किंवा ब्लॉक तुम्ही तुमच्या दोन्ही मांडीच्या मध्ये ठेवा, मांडीच्या मध्ये आतल्या बाजूला. मांडीच्या मध्ये आतल्या बाजूला. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, ते दोन चिटकून टाका, ब्लॉकला चिटकून द्या मांडी पूर्ण. आता ह्याच्यामध्ये आधी नाही, असा गॅप कमी कर स्मिता, गॅप कमी, असे ठेव ब्लॉक, असा ठेव ब्लॉक, असा अडवायला. हा नाही नाही नाही, कमी कमी अंतर कमी, एवढंच अंतर पाहिजे. हा अशा कमी. ठीक आहे. श्वास घ्या आणि श्वास सोडताना लक्षात ठेवा, श्वास सोडताना जो ब्लॉक आहे त्याला दोन्ही मांडीने दाब. श्वास घ्या, श्वास सोडताना ब्लॉकला आतल्या बाजूने दाबते. श्वास परत घ्या, श्वास सोडताना ब्लॉकला दाबा. तुमचा मूलबंध लागतोय इथे त्या ठिकाणी, फक्त लक्षात ठेवायचं प्रेग्नन्सी मध्ये आपल्याला एक्झलेशन नंतरच आपल्याला बंद लागला पाहिजे, किंवा किगल एक्सरसाइज आपण करतोय, बंदामध्ये आपण रोखून ठेवतो, याच्यामध्ये आपण रोखून ठेवत नाहीये. श्वास घ्यायचा, श्वास सोडताना आपल्याला दाब द्यायचा, त्यामुळे आपले खालचे जे स्नायू आहेत, पेल्विक फ्लोअर आहे त्याची स्ट्रेंथ वाढते. तर याचे 3-4 राऊंड आपण त्यांच्याकडून करून घेऊ शकतो, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे. हे बाजूला ठेवून द्या. आता हळूहळू दोन्ही पायाचे तळवे आपसामध्ये मिळून बद्ध कोणासनामध्ये यायचे. दोन्ही पाय तळवे एकत्र करायचे आणि जवळ आणायचे. पाठ एकदम ताठ करायची, पाठीचा कणा एकदम स्ट्रेट. आता ह्याच्यामध्ये बटरफ्लाय अगदी हळूवारपणे करायची. जर समजा तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं असेल की अजून तुम्हाला थोडासा फिटल पोल व्यवस्थित दिसत नाही, योग सॅग बरोबर दिसत नाहीये, तर खूप जास्त आपण ह्याची स्प्रेडिंग करायची नाही, किंवा थोडीफार केली तर चालेल, पण बटरफ्लायचे जे आपण फ्लॅप करतो ते खूप जास्त जोरात करायचे नाही. ठीक आहे. आता समजायचं आपला हा 8वा आठवडा संपलाय, आता 9वा आठवडा चालू झालाय, तर यामध्ये तुम्ही बटरफ्लाय करू शकता. त्या बटरफ्लायची विंग्स तुम्ही करू शकता, यामध्ये करून बघा. तुमची यामध्ये जी आहे हिप ओपनिंग नाही, हिप मोबिलिटी ना, मोबाईल करायचं आपल्याला आतापासून, तर या पद्धतीने तुम्ही हे करू शकता. आता यामध्ये सुद्धा तुम्ही थोडासा हात समोर ठेवून थोडस समोर लीन होऊ शकता, असं फॉरवर्ड बेंडिंग थोडस करायला काही हरकत नाही. यामध्ये पण थोडस फॉरवर्ड बेंडिंग यामध्ये करू शकता, जोपर्यंत सेकंड ट्रायमेस्टर मध्ये पण करू शकतो आपण, हे काही प्रॉब्लेम येत नाही, एवढं आपण करू शकतो. परत सरळ व्हायचंय. आता एक पाय आपल्याला ओपन करायचा आहे, परिवर्त जान्हू शिरासनासाठी. एक पाय लांब करा. आता हे जे आहे ना, पाय एकदम समोर करा, चेहऱ्याच्या समोर.
आपण अर्ध पश्चिम उत्तानासनमध्ये करतो तशा पद्धतीने. आता यामध्ये तुम्हाला जर काफ रेस तुम्हाला करायचा असेल म्हणजे काफ एक्सरसाइज करायची असेल तर तुम्ही बेल्ट वापरून पण यामध्ये या स्थितीमध्ये पण करू शकता किंवा साईडला जानू परिवर्त जानू शिरासनासारखं पण करू शकता. एकदा असं करून बघा तुम्ही. पाय सरळ असताना टॉवेल, ओढणी किंवा बेल्ट यामध्ये घ्यायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला फॉरवर्ड बेंडिंग किंवा बॅकवर्ड बेंडिंग तर बिलकुल करायची नाही आपल्याला प्रेग्नन्सीच्या कोणत्याही स्थितीमध्ये. आता आता जो स्मिता तू जो लावली ना ओढणी ती खालच्या बाजूला लावली, ती थोडी वर लावली ना मग काफला चांगलं स्ट्रेचिंग मिळेल. थोडं वरच्या बाजूला हा इथं लावायचं. आता श्वास घेत मागच्या बाजूला वळव थोडस म्हणजे काफला तुम्हाला स्ट्रेचिंग खूप चांगली होईल. श्वास सोडत खाली नाही वर नाही उचलायचा पाय, वर नाही थोडासा उचलला तर चालेल पण खूप जेव्हा आपण वर उचलूत ना तेव्हा थोडंसं इंट्रा ॲब्डॉमिनल प्रेशर तुमचं वाढतं. तुम्ही हे करू शकता पण जर प्रेग्नन्सी खूप व्यवस्थित असेल तर. पण आता नाही करायचं, ते झोपून करायचं. झोपलेल्या स्थितीमध्ये आपण करतो ना तेव्हा करायचं. हे आता नाही पाय उचलायचा. ठीक आहे. ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला काफला स्ट्रेचिंग द्यायची, आता करायचंच नाही. तुम्हाला जसा जसा अनुभव होईल तुम्ही जेव्हा प्रयोग कराल एका प्रेग्नंट लेडीवर तेव्हा आपोआप तुम्हाला अनुभव येऊन कळेल की हे असं नाही करायला पाहिजे. ठीक आहे. आता पाय तुमचा थोडा साईडला घ्या. परिवर्त जानू शिरासनामध्ये करतो आपण तशा पद्धतीने. एक पाय तुमचा थाईच्या इनर साईडला आतल्या बाजूला लागलेला पाय बरोबर हा. ओके. आता सरळ बसा. वंदना पाठ तुझी खाली एकदम अशी वंदना नाही आरुषी पाठ एकदम सरळ कर आरुषी. ठीक. दुसरा हात सरळ. श्वास घेत हात वर. श्वास सोडत थोडस बेंडिंग. काही प्रॉब्लेम नाही. डोळे बंद करायचे. स्ट्रेचिंगला अनुभव करा. 1 2 3 4 5. रिलॅक्स. श्वास सोडत खाली. दुसरा पाय. पाय ओपन करा. सरळ ठेवा पायाला आधी. काफ रेस. काफ मसलला स्ट्रेचिंग. स्ट्रेच करायचं, रिलीज करायचं. स्ट्रेच करायचं, रिलीज करायचं. आता साईडला पाय घ्या. श्वास घेत हात वर. छाती ओपनच राहू द्यायची, असं खाली व्हायचं नाही बिलकुल पण. स्ट्रेट. श्वास सोडत खाली. हात सरळ. पोटावर स्ट्रेचिंग आली नाही पाहिजे. बॅकला आणि साईडला स्ट्रेचिंग आली पाहिजे. 5 4 3 2 1. रिलॅक्स. खाली यायचे. आता यायचे आपल्याला मार्जरी आसनामध्ये. मार्जरी आसनामध्ये या. मार्जरी आसन सुद्धा आपण थर्ड ट्रायमिस्टर पर्यंत करू शकतो. आता मी जे तुम्हाला सांगितले ना सूक्ष्म व्यायाम आणि एवढे बस एवढंच 6व्या आठवड्यापर्यंत किंवा आपल्याला 8व्या आठवड्यापर्यंत करायचंय. मार्जरी आसन पण करून घेतलं तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण वीरभद्रासन वीरासन जे आहेत ना ते 7व्या आठवड्यानंतर. समजा 6व्या आठवड्यामध्ये तुमच्याकडे एखादी लेडी आली तर एक आठवडाभर तिच्याकडून फक्त सूक्ष्म व्यायाम आणि हिप मोबिलिटी आता आपण जे केलेलं आहे थोडस ते आणि मी हिप रोटेशन सांगेन उभं राहून ते तेवढं तुम्ही करा. मी सांगते तुम्हाला 6व्या आठवड्यामध्ये काय काय करायचं परत ते. मार्जरी आसनामध्ये या. दंडाच्या खाली बरोबर तुमचा ब्रिज जॉईन असणार आहे. ठीक आहे. आता आपण एरवी मार्जरी आसन जेव्हा करतो ना तेव्हा आपण आपलं जो पोट आहे पोटाला खूप जास्त स्ट्रेचिंग येऊ देतो. तेवढी स्ट्रेचिंग येऊ द्यायची नाही. थोडंसं हलकं हलकंच करायचं. नंतर नंतर आपण केलं तर चालतं पण सध्या 6व्या आठवड्यामध्ये जेव्हा आपण करतो ना थोडं हलकं पेल्विक ते श्वास घेताना पेल्विक बोन थोडस खाली आणि पाठ खालच्या बाजूला दाबायची. मानवर. श्वास घेताना. श्वास सोडताना टेल बोन वर. पाठवर. पाठवर चांगली येऊ द्या. आरुषी नाही हे अजून स्मिता थोडस अजून बॅक बोन तुझं वर आहे ना अजून थोडस वर आले पाहिजे असं वर. हा. श्वास घेताना परत खाली. लक्षात ठेवायचं पेल्विक बोन जे आहे त्याला आपण दाबतोय खाली खाली घेताना
अँटेरियर टिल्ट होते, अँटेरियरली खालच्या बाजूला जाते, थोडं लक्षात ठेवा. श्वास सोडताना परत वर. व्हेरी गुड. श्वास सोडताना परत श्वास घेताना परत खाली. ही एक्सरसाइज खूप महत्वाची थ्रूआउट प्रेग्नन्सी, डिलिव्हरी पर्यंत हे खूप महत्वाचे. नंतर शेवटच्या 3 महिन्यामध्ये तर खूप गरजेचं. आता समस्थितीमध्ये यायचे. आता मागून डावा पाय पूर्ण उचला जमिनीला पॅरलल. डावा पाय जमिनीला पॅरलल वर उचला. हा बरोबर आहे, आरुषीने बरोबर केलं. हा डावा पाय पूर्ण जमिनीपासून वर उचला पॅरलल. सरळ झाला पाहिजे पाय. आता ज्यांनी आतापर्यंत कधीच एक्सरसाइज केली नाही ना, तर त्यांना थोड्या वेळच करायला सांगायचं, आणि ज्यांनी बऱ्याचदा केलेले त्यांना थोड्या वेळ 5 सेकंद होल्ड करायला सांगायचं. ठीक आहे, आलं लक्षात? काही प्रॉब्लेम आहे स्मिता? अननोट कर. हा बोला मॅम. नाही काही प्रॉब्लेम नाही ना, तू थांबली म्हणून म्हणलं. चेहरे माझी मागे. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. हा परत या मार्जरी आसनामध्ये आता जे पहिल्यापासून योगा करतात त्यांना आपण सांगायचं अपोजिट पाय आणि अपोजिट हात वर करा. ज्यांनी आतापर्यंत केलेलं आहे, ज्या प्रेग्नंट लेडीना आतापर्यंत योगा केलेले आहेत, त्यांनी पाय आणि हात दोन्ही करायला सांगायचं. अपोजिट हात, डावा पाय वर आणि उजवा हात वर. ठीक आहे, याने तुमची कोर स्ट्रेंथ वाढणार आहे. कारण की गर्भाशयाला पकडून ठेवणारे जे लिगामेंट आहेत किंवा पोटावरची जी आपले रेक्टस सीट आहेत ती थोडीशी स्ट्रेंथ होणार आहे, त्याची स्ट्रेंथ वाढणार आहे. हळूवारपणे खाली ठेवा. आता लक्षात ठेवा, ज्यांनी योगासन आतापर्यंत केले त्यांनाच हात उचलायला सांगायचं, ज्यांनी केले नाही त्यांना फक्त पाय उचलायला सांगायचा. पण हे केव्हा? 10व्या आठवड्यानंतर. ठीक आहे, 8वा आठवडा असेल, 7व्या आठवड्यापासून 8व्या आठवड्यापर्यंत 8 ते 10 दिवस त्यांना फक्त तुम्ही मार्गदर्शन. ठीक आहे, हे केलं तरी चालतं, पण आपण वॉच करायचं की तिला काही त्रास तर होत नाहीये ना, ती घाबरत तर नाही ना, तिची कॉन्फिडन्स लेवल किती आहे, त्याप्रमाणे आपल्याला हे वाढायचं. असं करून काही प्रॉब्लेम नाही ना, पण आपण काळजीपूर्वक राहायला पाहिजे. हे 8व्या आठवड्यानंतर 10व्या आठवड्यानंतर हे आपण तिच्याकडून करायला पाहिजे. मार्जरी आसन चालतं, तुमच्या 7व्या आठवड्यापासून केलेलं चालतं. ठीक आहे, आता तुम्ही बसलेल्या स्थितीमधले झाले आपले. मार्जरी आसन झालं. आता झोपायचंय. झोपून करा. लाईन डाऊन, पाठीवर झोपा. पाठीवर झोपायचं. आता पाठीवर झोपल्यानंतर काय करायचं, तुमचा जो पाय आहे ना गुडघ्यातून फोल्ड करून कमरेजवळ घेऊन. आता दोन्ही तळ हात तुमचे साईडला ठेवून द्या कमरेजवळ. ही एक्सरसाइज तुम्ही चांगली व्यवस्थित करून घेऊ शकता 8व्या आठवड्यापासून नंतर. म्हणजे 2 महिने झाले की त्याच्यानंतर चांगली तुम्ही त्याच्या आधी पण करून घेऊ शकता. पण लक्षात ठेवायचं, पहिल्यांदा जेव्हा आपण क्लास घेतो तेव्हा सूक्ष्म व्यायाम आणि आधीचे जे मी 2-3 स्टेजेस सांगितले ते एवढेच करून घ्यायचे, आणि ही केगल एक्सरसाइज करून घ्यायची. ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला, श्वास घ्यायचा आहे. श्वास घेताना पोट वर येईल तुमचं, आणि जेव्हा आपण श्वास सोडू तेव्हा जो पाठीमधला कमरेमधला जो आपला गॅप, तो गॅप पूर्ण मॅटवर चिटकून टाकायचा, दाबायचा. श्वास घेताना पोट वर आणि रिलॅक्स. श्वास सोडताना पाठीचा जो गॅप आहे तो खाली पूर्ण दाबायचा. लक्षात आलं असेल तुम्हाला, पेल्विक टिल्ट होता समोरच्या बाजूला, यामुळे तुमची पेल्विक मसल जे आहे ते स्ट्रॉंग होतील. श्वास घेताना परत पोट वर. श्वास सोडताना पाठ खाली दाबायची. पाठ म्हणजे सॅक्रम रिजन खाली दाबायचं. परत श्वास घेताना पोट वर. श्वास सोडताना खाली दाबायचे, प्रेस करायचे. आता ही एक्सरसाइज ना तुम्ही दोन्ही पायाच्या मध्ये ब्लॉक आपण जसं बसून ठेवलं होतं ब्लॉक, तशी झोपलेल्या स्थितीमध्ये सुद्धा ब्लॉक ठेवू शकता. मांडीच्या आतमध्ये, खाली नाही स्मिता, मांडीजवळ, गुडघ्याच्या खालच्या बाजूला, मांडीला. हा, कारण आपल्याला
पेल्विक जे मसल आहेत ना ते आपल्याला स्ट्रेंथनिंग करायचे. आता ह्याच्यामध्ये परत तुम्ही श्वास घ्या. श्वास सोडताना दोन्ही पायांनी प्रेस करायचे आतल्या बाजूला ब्लॉकला. श्वास घेताना पोट रिलॅक्स आणि वर. श्वास सोडताना प्रेस. लक्षात ठेवा श्वास सोडताना दाबतोय आपण. श्वास घेताना रिलॅक्स. श्वास सोडताना प्रेस. श्वास घेताना रिलॅक्स. श्वास सोडताना प्रेस. काढून टाका ब्लॉक आता खाली. आता ह्याच्यामध्ये सेतुबंध आसन. सेतुबंध आसन पण अगदी तुम्ही पहिल्या ट्रायमिस्टर पासून 2 आठवडे झाले की लगेच सुरू करायचं. आपल्याकडे 30व्या आठवड्यामध्ये येते, 1 आठवड्यामध्ये सूक्ष्म, त्याच्यानंतरच्या आठवड्यापासून सेतुबंध आसनाला तिला सुरुवात करायची. श्वास घेत वर, पेल्विक बोन वर आणायचे. व्हेरी गुड. पेल्विक टिल्ट तुम्हाला जाणवलं पाहिजे, पेल्विस बोन थोडं पुढे आलेलं. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. थोडं वर येऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. थोडं वरपर्यंत आलं तरी चालेल. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. बॅक एक असतो बऱ्याच बायकांना, यामध्ये सुद्धा खूप चांगले आहे. श्वास सोडत खाली. आता अजून एकदा जर बॅक एक असेल ना तर अजून एक आपण करू शकतो. तुमचा डावा जो पाय आहे उजव्या पायाच्या वर ठेवून द्या. फक्त डाव्या पायाच्या गुडघ्यावर उजव्या पायाच्या गुडघ्याची खालची बाजू आली पाहिजे. फोर मध्ये नको. फोर मध्ये केलं तरी चालेल. असंच ठेवा आधी. बरोबर ठेवलं स्मिता, आधी आता ठेवलं तसं ठेवून दे. हा ठीक आहे. आता तुझ्या गुडघ्याला हात लाव. गुडघ्याला खालच्या बाजूला प्रेस कर डाव्या हाताने. हा खाली प्रेस कर. हा जे स्ट्रेचिंग अनुभव येते ना मांडीच्या जवळ नाही आली. हा हा तर तेवढीच. फक्त आपण बाकीच्या म्हणजे बाकी मी सांगत असते की खालची मांडी उचलून खालच्या मांडीला हक करून मांडी पोटाजवळ आणा. ते आपल्याला प्रेग्नन्सी मध्ये करायचं नाही. फक्त पायाला दाब द्यायचा खाली. ठीक आहे. आता जो तो पाय तू वर घेतला ना फोर मध्ये, तर तो पाय वरचा पाय हळूहळू ऑपोजिट साईडला घेऊन ये आणि खालच्या पायाच्या गुडघ्याच्या वरच्या पायाच्या गुडघ्याची खालची बाजू येईल असा क्रॉस मध्ये फिरव. हा आता बघ गीताने केला. हा व्हेरी गुड. आताचे दोन्ही पाय ना ते दोन्ही पाय तुझे साईडला वळव. लेफ्ट साईडला वळव. लेफ्ट साईडला दोन्ही गुडघे खाली घेऊन ये. कमरेतून वाकायचे खाली. फक्त पाय उचलायचं नाही. हा कमरेला एका ठिकाणी स्ट्रेच येईल. तुमच्या हिप बोन पासून जी पायरिफॉर्मिस जी मसल असते ना, सायटिका पेन खूप होतं प्रेग्नन्सी मध्ये. जेव्हा बाळाचं वजन वाढायला सुरुवात होतं तेव्हा ती पायरिफॉर्मिस मसल त्या सायटिका नर्वच्या वर असते. तर त्याला तुम्हाला हिप पासून तुम्हाला थोडस खालच्या बाजूला मांडीला स्ट्रेचिंग जाणवलं पाहिजे. त्यामध्ये खूप अलीकडे आली स्मिता, गुडघा तुझा सुटलाय. गीताला एकदा बघ तू. गीताने बरोबर ठेवलंय. थोडस गीता शिफ्ट कर पायाला तुझ्या डाव्या बाजूला. हा पाय उचलायचा नाही. फक्त असं वाकायचं. हा व्हेरी गुड. तुमची कंबर शिफ्ट नाही करायची आपल्याला. फक्त लक्षात ठेवायचं आपल्याला स्ट्रेच कुठं आणायचं आहे. आपले बटक पासून हिप पर्यंत. बटकची मसल असताना बरोबर तिथून बटक पासून स्ट्रेचिंग मिळते आपल्याला बरोबर. आता पाय परत ओपन करा. दुसऱ्या पायाने करायचे. दुसरा पाय आता फोरच्या फिगर मध्ये घेऊन या. गुडघ्याला खालच्या बाजूने प्रेस करा. हा थोडं प्रेस करायला सांगायचं. प्रेस करायचं परत अलीकडे घ्यायचं. स्ट्रेचिंग अँड रिलॅक्स. चला आता कैची करून टाका पायाची. परत पायाची कैची करायची. खालच्या गुडघ्यावर वरच्या पायाच्या गुडघ्याचा खालचा भाग. आता टर्न करायचंय. शिफ्ट करायचे पायाला ऑपोजिट साईडला. हा स्ट्रेचिंग बटक पासून खाली जाणवायला पाहिजे. रिलॅक्स. पाय सरळ ठेवूया आणि पाय खाली पाय स्प्रेड करून टाका. आता तुमचा
तुमचा जो पाय आहे लेफ्ट पाय त्याला तुमच्या ओढणीने किंवा बेल्टने खालून तळपायाला पकडून घ्या. एक पाद अर्ध काय म्हणतो आपण हलासन टाईप मध्ये का प्रेस करायचे आपल्याला, त्याच्यामुळे बोटाच्या अलीकडच्या बाजूला ठेवायचे. ठीक आहे, पोटावर ताण आला नाही पाहिजे, त्याच्यामुळे आपण नेहमी याच्यामध्ये ह्याचा सहारा घेतला पाहिजे, प्रॉपचा किंवा ओढणीचा किंवा बेल्टचा. आता ज्यांना ह्याच्यामध्ये कमरेमध्ये खूप दुखतं ना त्यांनी पाय फोल्ड केला पाहिजे. दुसरा जो पाय आता जो स्मिताने केला होता ना, गुडघ्यामध्ये दुसरा पाय फोल्ड करा, म्हणजे तुमची बॅकची मसल आहे ना मॅटला टिकतात आणि त्याला थोडासा सपोर्ट मिळतो त्याचा. आता काफ मसलला तुमच्या चेहऱ्याच्या दिशेने शिफ्ट करायचं, त्यामुळे पायाची ती बोटांची बाजू आहे ती खालच्या बाजूला स्ट्रेच करा. रिलॅक्स, पाय खाली. काय झालं आरुषी? नेट गेलं होतं माझं, मधलं स्किप झालं माझं. दुसरा पाय रिकाउंटिंग केली असते ना, हळूवारपणे आपण त्यांना मोमेंट अगदी हळूवार करायला सांगायचं, अगदी हळूवार. असं समजा की तुम्ही प्रेग्नंट आहात, अगदी हळूवार पाय वर आला पाहिजे. लक्षात ठेवायचे आपल्याला पोटावर स्ट्रेचिंग करायचं नाही, आपल्याला काफ मसलची स्ट्रेचिंग करायची. आणि ह्याच्यासाठी महत्वाची, कारण की वजन वाढतं तसं तसं तुमचे लेग मध्ये क्रॅम्प्स येतात, सायटिकाचा पेन होतो, व्हेरिकोज वेन पण होऊ शकतात. हळूवारपणे श्वास सोडत सोडत पाय खाली. आता दुसऱ्या त्या 2 महिन्याच्या नंतर 8व्या आठवड्यानंतर आपण करणार आहोत सुप्तबद्ध कोणासन. तर सुप्तबद्ध कोणासनासाठी तुम्हाला माहिती की पाठी खाली लोड ठेवायचा, त्याच्यावर उशी ठेवायची, आपली हेडची बाजू आहे ती वर असायला पाहिजे आणि खालच्या बाजूनी तुम्ही पाय जोडून ठेवायचे आणि शांतपणे पडून राहायचे. आहे का जवळ कोणाच्या लोड आणि उशी? अजून एक लोड पाहिजे, लोड लांब ठेवायचंय, कारण की आपली जी पाठ पूर्ण आहे पाठला सपोर्ट मिळाला पाहिजे. करून घ्या, काही हरकत नाही. थोडा जास्त उद्या पण जास्तच वेळ लागणार. सुप्तबद्ध कोणासनामध्ये त्यांना तुम्ही एक 5 मिनिटं सांगू शकता शांतपणे पडून राहायला. त्यामध्ये एखादं म्युझिक ऐकायला तुम्ही सांगू शकता त्यांना, फक्त श्लोक ऐकायचे नाही असं त्यांना सरळ सांगू. लांब ठेवा, आपली पाठ लांब आहे ना, त्या लांबीनुसार लोड ठेवा. त्या लोडवर एक उशी ठेवा, हेडच्या बाजूला अजून एक जास्त थोडीशी उंच उशी ठेवा. हेड तुमचं हँगिंग नसलं पाहिजे, हेडला पण सपोर्ट पाहिजे व्यवस्थित. स्मिता तुझ्या पाठीला सपोर्ट नाहीये, तो जर तुला लोड आडवा ठेवला ना त्याला उभा ठेव. उभा ठेव. आता तो जो लोड ठेवलाय ना त्याच्यावर तुला अजून एक उशी पाहिजे, मागच्या बाजूला एक उशी ठेव हेडच्या ठिकाणी. आता हेडच्या ठिकाणी पण अजून एक उशी पाहिजे मोठी. आता नसेल तर राहू दे, ठीक आहे. फक्त लक्षात येण्यासाठी आता हळूवारपणे खाली झोपायचे. अगदी तुमच्या सॅक्रम जवळ तो उशी खालच्या उशीचं आलं पाहिजे. आता हे जे आहे ना, आता तुझ्याकडे उशी नाही त्याच्यामुळे तुझी मान जी थोडी टिल्ट होते, तसा टिल्ट नाही झाला पाहिजे. अजून थोडस वर पाहिजे. तुझं पण आरुषी, तुझं जी मान आहे ना थोडी खालच्या बाजूला गेली, थोडी वर पाहिजे मान. अशी अजून वर पाहिजे, अशी पाहिजे, एवढी. आता दोन्ही पाय जे आहेत ते बद्ध कोणासनामध्ये आणायचे आणि साईडला पण त्यांना अजून कम्फर्ट येण्यासाठी त्यांना सांगायचं की तुम्ही साईडला ब्लॉक्स किंवा उशा वगैरे ठेवू शकता. आणि ह्याच्यामध्ये त्यांना सांगायचं तुम्ही पोटावर हात ठेवून आराम करा, डावा हात पोटावर ठेवा, म्हणजे त्या फील करू शकतील बाळाला. चांगलं छान संगीत लावून त्यांना मस्त मध्ये रिलॅक्स व्हायला सांगायचं. जेव्हा आपण बसून आणि झोपून एक्सरसाइज केल्या तर अशा पद्धतीने त्यांना एकदा आराम करायला सांगायचा. आणि नंतर जेव्हा आपण उभा राहून करू
किंवा त्याच्यानंतर मग पूर्ण शवासन घ्यायचं, लेफ्ट लॅटरल पोझिशन मध्ये झोपायचं. ठीक आहे. आता हे जे आहे ना, जसं जसं बाळाचं वजन वाढेल तसं तसं आपण ह्या स्थितीमध्ये जास्त झोपू शकत नाही. त्याच्यामुळे बद्ध कोणासन आपण एक 5-6व्या महिन्यानंतर थोडंसं ना झोपलेल्या स्थितीमध्ये अवॉइड करायचं, कारण पाठीवर झोपणं त्याच्यानंतर आपण जास्त वेळ करू शकत नाही. ठीक आहे. जर जसं साईज वाढत राहते 7व्या-8व्या महिन्यानंतर हे आपण हे करू शकत नाही. उठताना पण लेफ्ट लॅटरल पोझिशन घेऊन हाताचा सपोर्ट घेऊन व्यवस्थित उठायचंय. एक साईडला येऊन उठायचं असं त्यांना पण सांगायचं व्यवस्थित. उठून उभा राहायचे आता. हा, थांबा थांबा थांबा. उठून उभा राहण्याऐवजी थांबा एकदा. तुमच्याकडे ब्लॉक किंवा उशी असेल ना, आपण मलासन त्यांना सांगू शकतो दुसऱ्या महिन्यापासून. मलासन म्हणजे कसं, सपोर्टेड. एक तर ब्लॉक वर बसायचं, नाही तर मग उशीवर बसायचं सरळ. ठीक आहे. उशीवर बसून दोन्ही आपले पायाचे पंजे बाहेरच्या बाजूला ओपन झालेले, हिप वाईड ओपन, हाताची नमस्कार स्थिती, आणि आपल्या कोपरच्या साह्याने मांडीला थोडस बाहेरच्या बाजूला शिफ्ट करायचं. ठीक आहे. आता जे आधीपासून योगा करत आहेत, त्यांना काही प्रॉब्लेम नाही, यांची पाठ दुखत नाही, त्यांना विदाउट सपोर्ट पण आपण तिसऱ्या महिन्यामध्ये किंवा दुसऱ्या महिन्यामध्ये सांगितलं चालतं, काही प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे. पण ज्यांनी कधीच केलं नाही त्यांना आपण हे सपोर्टेड त्यांना बसायला सांगू शकतो. एखादा मिनिट त्यांना बसायला याच्यामध्ये सांगायचं. ठीक आहे. हळूवार पण उठून उभा राहा विदाउट सपोर्ट. त्यांना सांगायचं नाही आपण, पण तो उभा राहा. आता उभा राहिलेल्या स्थितीमध्ये आपल्याला काय काय करायचं ते बघायचं. उभा राहायचं. बॅलन्सिंगचं नेहमी लक्षात ठेवायला त्यांना सांगायचं. त्यामुळे ताडासन असू द्या किंवा कोणतंही आसन असू द्या, त्यांना नेहमी सांगायचं की आपण तुम्ही थोडेसे पाय ओपन करून उभा राहा, कारण त्यांना बॅलन्सिंग जमत नाही जवळ जर पाय ठेवले तर. थोडेसे दूर पाय ठेवायचे, दोन्ही हात इंटरलॉक खाली खाली इंटरलॉक करा, खाली हात दोन्ही खाली खाली समोर. ताडासन करायचे, श्वास घेत दोन्ही हात वर. आता एरवी आपण जेवढं स्ट्रेचिंग करतो तेवढं ओव्हर स्ट्रेचिंग करायचं नाही, पण आपले जे काफ मसल आहेत ते थोडेसे वर गेले पाहिजे, थोडी बॅक आपली वर गेली पाहिजे. पोटावर ताण येऊ द्यायचा नाही, तेवढं लक्षात ठेवायचं. पोटावर जास्त ताण येऊ द्यायचा नाही. हळूवारपणे हिल पण वर्क करायला सांगायचे त्यांना. आणि रिलॅक्स. श्वास बिलकुल रोखून ठेवायचा नाही, हळूवारपणे खाली खाली यायचे. आता परत ताडासनामध्ये यायचं. त्यांना तिर्यक ताडासन पण आपण सांगू शकतो, बॅकवर्ड बेंडिंग नाही, तिर्यक ताडासन करू शकतो. श्वास घेत हात वर, श्वास सोडत लेग टर्न, सरळ श्वास सोडत राईट टर्न, वर श्वास सोडत खाली खाली यायचं. हात खाली ठेवून द्या, खाली ठेवून द्या, हात खाली ठेवून द्या. आता काय करायचं, दोन्ही हात इंटरलॉक करायचे मागे कमरेजवळ. कमरेजवळ दोन्ही हात इंटरलॉक करायचे. ठीक आहे. कमरेजवळ इंटरलॉक केले हात. आता हे जे आहे ना तुमचे शोल्डर ब्लेड आहे ना, ते रोल बॅक करायचे. बॅक खूप छान स्ट्रेचिंग होते बॅकला यामध्ये. मागे मागे हात इंटरलॉक मागे करायचे स्मिता. हा, आता हे शोल्डर असे आपले सरळ लाईनीमध्ये आहेत ना, त्याला बॅक करायचे, रोल बॅक. मागून शोल्डर ब्लेड आपले आपसामध्ये जुळले पाहिजे, जुळत नाही पण इतकं स्ट्रेचिंग करायचंय. आणि या स्ट्रेचिंगच्या स्थितीमध्ये डीप ब्रीदिंग करायचंय. श्वास घेत घ्यायचा, श्वास घेत छातीवर, श्वास सोडत छाती खाली, श्वास घेत छातीवर, श्वास सोडत छाती खालच्या बाजूला. अजून एकदा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. खूप छान मोमेंट असते ही, एवढी त्यांच्याकडून करून घ्यायची. ठीक आहे. आता ही आपण केव्हाही करून घेऊ शकतो, ह्याला काही प्रॉब्लेम नाही.
आता करायचे आपल्याला फॉरवर्ड बेंडिंग 90 डिग्री मध्ये. बॅक एक असताना आपण जेव्हा फॉरवर्ड बेंडिंग करतो तेव्हा खूप छान वाटतं. यासाठी आपण त्यांना म्हणायचं भिंतीचा सपोर्ट घ्या किंवा मग चेअरचा सपोर्ट घ्या. तर भिंतीला हात लावून उभा राहा. असं तुम्ही उभा राहा आणि तुमचे हात टच झाले पाहिजे. ज्यांच्याकडे चेअर आहे त्यांनी चेअर घ्यायची, ज्यांच्याकडं भिंत आहे त्यांनी भिंतीला टेकून बॅक साईडला बॅक व्हावं लागेल. तुला स्मिता पाठीकडून व्हावं लागेल किंवा समोर खुर्ची असेल. हा, आता हात खाली घ्यायचे, अजून थोडेसे मागे मागे लांब व्हायचं. ठीक आहे, सरळ होऊन आता फक्त तू बघून घे, काही हरकत नाही. ठीक आहे, हा बरोबर आहे. ठीक आहे, आता हळूहळू हळूहळू मागे जायचं हळूहळू. 90 डिग्री, एकदम 90 डिग्री आलं पाहिजे. टेल बोनला मागच्या बाजूला शिफ्ट करा, स्पाईनला एकदम स्ट्रेट करा. खाली बिलकुल वाकायचं नाही, ह्याच्यानंतर खाली वाकायचं नाही, या पोझिशन नंतर खाली वाकायचं नाही, फक्त सरळ मान खाली. बटक पासन तुमच्या सॅक्रम पासून तुमची मान एकदम 90 डिग्री मध्ये. टेल बोन ला थोडं स्ट्रेच करा. लांब श्वास घेत राहा, सोडत राहा. लांब श्वास घेत राहा, सोडत राहा. लांब श्वास घेत राहा, सोडत राहा. रिलॅक्स. हळूवारपणे वर यायचे. पोझिशन थोडं 2 पाऊलं जवळ यायचं आणि मग हात वर करायचे, सरळ यायचं. आता ह्यानंतर आपण सुरू करू शकतो तुमचं वीरभद्रासन आणि वीरासन. हे तुमचे समजा खूप चांगलं सगळं काही व्यवस्थित असेल, 2.5 ते 3 महिन्यापासून आपण हे सुरू करू शकतो. ठीक आहे, चांगली प्रेग्नन्सी असेल, काही प्रॉब्लेम नसेल तर. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या, 1 ते 1.5 फूट. दोन फूट घ्या अंतर, 2 फूट. पाय लांब, कम्फर्टेबल पोझिशन मध्ये. अजून पाय लांब करा. आरुषी अजून पाय लांब कर. हा, ठीक. डावा पाय वळवून घ्यायचा आहे. कंबर तुमची डावीकडे वळवून घ्या. त्याच्यामध्ये वीरभद्रासन पहिला आणि दुसरा आपण करू शकतो. प्रेग्नन्सी मध्ये खूप जास्त तुम्ही ट्विस्ट होऊ शकत नाही, म्हणजे आता तुम्ही ट्विस्ट झालो ना, ते खूप जास्त ट्विस्टिंग करायचं नाही. जेवढं कम्फर्टेबल वाटतं तेवढंच ट्विस्ट करायला सांगायचं. ठीक आहे, श्वास घे, दोन्ही हात वर. श्वास सोडत गुडघा 90 डिग्री मध्ये वळवायचा खाली. गुडघा समोरचा गुडघा 90 डिग्री मध्ये. व्हेरी गुड. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बॅक बेंडिंग करायची नाही. ठीक आहे, आणि हात तुझे कुठे स्मिता? हात वर पाहिजे, वर वर वर. नमस्कार स्थितीमध्ये. हा, ठीक आहे, अशा स्थितीमध्ये हात. 5 4 3 2 1. रिलॅक्स. पाय तसाच असू द्या, सरळ राहायचे. आता तुमचं ठीक आहे, मी तुम्हाला प्रेग्नंट लेडी प्रमाणे सांगते. हळूहळू पाय परत मागे घ्या, पाय परत मागे घ्या. हा, आता दुसरा पाय वळवून घ्या. कंबर उजवीकडे वळवून घ्या. जास्त शिफ्ट करायला लावायचं नाही त्यांना प्रेग्नन्सी मध्ये. ठीक आहे, श्वास घे, दोन्ही हात वर. श्वास सोडत 90 डिग्री मध्ये गुडघा खाली आणायचा आहे. मागच्या पायाला स्ट्रेचिंग जाणवली पाहिजे आणि समोरच्या बाजूचे जे आपले मसल आहेत, आपले हिपचे क्वाड्रिसेप मसल आणि हॅमस्ट्रिंग मसल, त्याची स्ट्रेंथ आपल्याला जाणवते यामध्ये. 5 4 3 2 1. रिलॅक्स. परत पाय मागे घेऊन सरळ समस्थितीमध्ये यायचे. दोन्ही पाय समोरच्या बाजूला. चला, दोन्ही पाय समोरच्या बाजूला. आता वीरभद्रासन नंबर 2. दोन्ही पायामध्ये अंतर, दोन्ही पायामध्ये अंतर 2 फूट, 2 फुटाचं. डावा पाय वळून घ्यायचा आहे डावीकडे. दोन्ही हात नाही, कंबर सरळच असणार आहे, कंबर सरळच ठेवायची. ठीक आहे, पाय फक्त वळून घ्या, डावा पाय वळून घ्या. उजवा पाय पाऊल सरळच आहे. श्वास घे, दोन्ही हात खांद्याच्या सरळ लाईनीमध्ये. श्वास सोडत जो पाय तुम्ही वळवला आहे तो गुडघ्यातून 90 डिग्री मध्ये खाली वळवायचा आहे. आता जी बॉडीची लाईन आहे ना तुमची, बरोबर यायला पाहिजे. असं सरळ लाईन काढली तर तुमचा जो मिड लाईन आहे ते बरोबर यायला पाहिजे. तर यात
प्रमाणे तुम्ही पाय लांब करायला त्यांना सांगू शकता. पण पहिल्या 3 महिन्यामध्ये तुम्ही एवढं जरी केलं तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके. श्वास घे सरळ. दुसरा पाय वळून घ्यायचा आहे. अगदी हळूवार श्वासासोबत त्यांना आपण म्हणजे त्या नाहीये तेवढं लक्षात ठेवायचं. कारण प्रेग्नंट लेडीला माहितीये की त्यांना किती थकवायचा असतो तो. त्याच्यामुळे आपण जे करतो ना त्याच्यापेक्षा दुप्पट स्लो त्यांना करायला सांगायचं कारण त्यांना खूप श्वास खूप लागत असतो. ठीक आहे. वंदना तुझी पोझिशन बिलकुल बरोबर नाहीये. 90 डिग्री मध्ये वळव. हा. परत सरळ यायचंय. परत सरळ या. ठीक आहे. आता हे एवढे जे आसनं आहेत ना एवढे तुम्ही 2 ह्याच्यामध्ये करून घेऊ शकता. म्हणजे पहिल्या 2 ट्रायमेस्टर मध्ये. ठीक आहे. पहिल्या ट्रायमेस्टर मध्ये तेवढं पूर्ण करून घेऊ शकता. फक्त स्क्वॅट आता जे आपण स्क्वॅट काढणार आहोत ते तुम्हाला 12 आठवडे झाले, 3 महिने झाले, 3 महिन्यानंतर सुद्धा पण तुम्ही 1-2 आठवडे जाऊ द्यायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याला तुम्ही स्क्वॅट करायला सुरुवात करायची. ठीक आहे. तर आता 3 महिने संपल्यानंतर पण चालतं, पण त्यांची कंडिशन पाहून, त्यांची स्ट्रेंथ किती आहे, त्यांचा प्लासेंटा जो आहे तो गर्भाशयाच्या तोंडाच्या जवळचा नाही ना, त्यांची ग्रोथ व्यवस्थित आहे की नाही, त्यांना काही दुसरे त्रास तर नाही ना, एवढे पाहून आपण स्क्वॅट करायला त्यांना सांगायचे. स्क्वॅट करताना एक तर आपण त्यांना खुर्चीचा सपोर्ट घ्यायला सांगायचा. नाही तर काय करायचं भिंतीजवळ आहे ना भिंतीला एक उशी अशी मागे लावून टाकायची किंवा छोटासा आपला जो बॉल असतो ना फुटबॉल असतो फुटबॉलची हवा कमी करायची एकदम आणि तो फुटबॉल आपल्या ह्याच्यामध्ये लावायचा भिंत आणि पाठीच्या मागे आणि त्यावरून तुम्ही मांडीवर हात ठेवून स्क्वॅट करू शकता. ठीक आहे. किंवा आता तुम्ही साधं करून दाखवा मला साधा स्क्वॅट करून दाखवा खुर्चीच्या सपोर्टनी. कोणता म्हणताय अमिताताई? खुर्चीच्या सपोर्टने कारण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की ह्याच्यामध्ये आपल्याला पहिल्या आपल्या दुसऱ्या महिन्यामध्ये पण दुसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये 6व्या 7व्या 8व्या महिन्यामध्ये आपल्याला स्क्वॅट कशा पद्धतीने करायचे. ठीक आहे. आता खाली यायचंय श्वास सोडत खाली. हा. व्हेरी गुड. वर खाली. आता हे जे रिपिटेशन आहे ना आपण त्यांच्याकडून इझिली करून घेऊ शकतो. 3रा महिना संपला 4थ्या 5व्या 6व्या महिन्यामध्ये एकदम मस्त छान करू शकतो. 3ऱ्या महिन्यामध्ये सुद्धा करू शकतो. 2 महिने संपले 8 आठवडे झाले 9वा वीक नसा संपला की आपण त्यांना करून घेऊ शकतो फक्त त्यांच्या स्ट्रेंथनुसार श्वास सोडत खाली कारण ह्याच्यामध्ये आपलं इंट्रा ॲब्डोमिनल प्रेशर वाढत नाहीये ह्याच्यामध्ये स्ट्रेंथ वाढते. परत अजून एकदा करा स्मिता तू 90 डिग्री स्क्वॅट करत नाहीये तू स्क्वॅट करायचे गुडघ्यामधून खाली वाकायचे उत्कट आसन. नाही 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 हे तू उत्कट आसन तू करू नको आरुषी गुडघ्यातून फोल्ड कर पाय. हा. वर अपडाऊन करायचे वर त्यांना थांबायला लावायचं नाही आता या महिन्यामध्ये. वर. हा. गुडघ्या समोर आले नाही पाहिजे पायांच्या बोटाच्या खाली. वर खाली. वर. आता हे झाले आपले उत्कट आसनामधले आणि आपले स्क्वॅट हे आपण खूप जास्त केले नाही. ठीक आहे. थोडेसेच केले थोडेच आपण चुकलो आहोत. दुसरं आहे आपली गार्लँड पोज. गार्लँड पोज म्हणजे आपली जी आपण काय म्हणतो त्याला मलासन. उत्कट मलासनामध्ये आपण जे आधी मलासन घेतलं होतं पूर्ण खाली बसून घेतलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला दोन्ही पाय दूर करायचे एकदम एकदम दूर करा वाईड स्क्वॅट. पाय दूर घेऊन पाय दूर घ्या. ठीक आहे. आता आपण एरवी जेव्हा स्क्वॅट करतो तर आपल्या टाचा आपल्या बाजूला असतात आणि पाऊल बाहेरच्या बाजूला असतात पण प्रेग्नन्सी मध्ये बॅलन्सिंग होत नाही त्याच्यामुळे असं करायचं नाही. पाय थोडेसे अलीकडच्या बाजूला जास्त दूर करायचे नाही. थोडेसे समोर पाऊल असले तरी चालतील फक्त पाय अजून दूर करा. पाय अजून दूर करा वाईड. हा. आता दोन्ही हात असे समोर इंटरलॉक करा. ठीक आहे. आणि श्वास सोडत सोडत खाली बसायचं. खाली या श्वास सोडत सोडत खाली या. व्हेरी गुड. परत वर. शाबास. वर खाली. वर खाली. आता लक्षात ठेवा आपण हे हिप मोबाईल करण्यासाठी करतोय. आपल्याला इथं बाळाचं हेड खाली यावं
ह्याच्यामध्ये आपला फक्त स्ट्रेंथ आपली वाढावी आणि हिपची मोबिलिटी वाढावी म्हणून. त्याच्यामुळे यामध्ये आपण डीप स्क्वॅट करायचा नाही, त्यांना जास्त वेळ थांबू द्यायचं नाही. त्याचे रिपिटेशन आपण त्यांची करून घेऊ शकतो. हे स्क्वॅट आपण 4थ्या, 5व्या, 6व्या महिन्यामध्ये खूप छान करू शकतो. त्याच्यानंतर 7व्या महिन्यापासून आपण जास्त वेळ पण केलं तरी चालेल. पण 7व्या महिन्यानंतर केव्हा करायचे नाही ते मी तुम्हाला उद्या सांगेल. काही काही कंडिशन मध्ये हे बिलकुल चालत नाही केलेलं, ते मी तुम्हाला उद्या सांगेल. ठीक आहे, स्क्वॅट झाले. आता दोन्ही हात कमरेवर ठेवा, दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर. आता जे हिप रोटेशन आहेत ना, हिप रोटेशन तुम्ही दुसऱ्या महिन्यापासून हळूहळू चालू करू शकता. समजा 8 वीक झाले तिला, 9 आठवडा चालू आहे, तर हिप रोटेशन पुढे, साईडला, मागे, पुढे, हिप रोटेशन पायामध्ये अंतर ठेवून छोटे छोटे, एकदम छोटे छोटे. ह्याच्यामध्ये हिप मोबिलिटी वाढते. अगदी हळूहळू करायची, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. आता समजा 5वा 6वा महिना जर असेल तर हे याला आपण तुम्ही थोडंसं वाढू शकता, किंवा जो बॉल असतो ना, जो स्विच बॉल ऍक्च्युअली मागून लावतो पण तो छोटा ना, मी आता मोठा मागवेल उद्या तेव्हा अजून तुम्हाला सांगेल, तर त्याच्यावर बसून सुद्धा करू शकतो. पण हे 6व्या महिन्यापासून सुरू करायचं असतं, 6व्या 7व्या 8व्या महिन्यापासून. तोपर्यंत हे रोटेशन आपण ह्याच्यावरच करून घ्यायचे. आणि 6व्या 7व्या महिन्यापासून छोटे छोटे हिपचे रोटेशन. आणि 8व्या महिन्यानंतर कसं करायचं मी तुम्हाला नंतर उद्या सांगतो. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, आता हे आपण असं केलं, ठीक आहे. आता पेल्विक टिल्ट म्हणजे काय, आता आपण हे जे तुम्ही हे जे केलं ना रोटेशन, तर या रोटेशन मध्ये दाखवते. आता हे मी दिसते का, कुठे गेलं? तुम्ही दिसत नाही अमिताताई. दिसेल का, मी दिसत नाही का इथं? आता दिसले, नाही दिसत आहे, आता दिसत आहे. आता दिसले ना? हो हो हो. आता हे ना, आता आपण असं उभं राहिलो, ठीक आहे. सेंटर, पायामध्ये थोडंसं माझं अंतर. सेंटरला उभे राहा, सेंटरला. हा, आता हे मागे तो केलं. प्रकाश बंद नाही करता येणार का, मागचा प्रकाश, मागच्या विंडोला. आता आपण ठीक आहे, आता असं उभं राहतो, हा स्वेटर थोडंसं असं करते. आता जे आपण असं सेंटरला आहे, सेंटरला. हा, बरोबर. पाकळीचे सवय नाही ना. आता हे जे ना रोटेशन आपण बघितलं असं, ठीक आहे. तर हे रोटेशन आपण नुसते असे असे करतो ना, ह्याच्यामध्ये आपली वरची पण बॉडी हलते, ठीक आहे. वरची पण बॉडी हलते. पहिल्या 3 ट्रायमेस्टर मध्ये, म्हणजे 3ऱ्या 4थ्या 5व्या महिन्यापर्यंत असं चालतं, ठीक आहे. पण नंतर ऍक्च्युअली कसं आहे, वरची बॉडी आपली स्टेबल राहिली पाहिजे. हे समोर, हे मागे, समोर, मागे, साईडला, हे असं पाहिजे. हे असं नाही, असं नाही. ह्याच्यामध्ये पूर्ण बॉडी हलते आपली. कसं पाहिजे, समोर, साईडला, पण 3ऱ्या 4थ्या महिन्यापर्यंत आपण पूर्ण असं हलका हलका केलं तरी चालेल, ठीक आहे. त्याच्यानंतर जे आहे ना हसते गीता, तर हे पेल्विक टिल्ट अशा पद्धतीने आपल्याला त्यांना करून घ्यायचं, ठीक आहे. आता ह्याच्यानंतर तुमचं पुढच्या आठवड्याच्या नंतर स्क्वॅट झाले, सगळं झालं. उद्या बाई गरमी होते चक्क मला, तर एवढ्या थंडीत स्वेटर घालून गरमी होते का ताई? आत्ता गरमी यायला सुरुवात झाली. तर हे आपलं एवढं झालं. तर एवढे आपण 2 त्यांच्याकडून आपण हे 6 महिन्यापर्यंत करून घेऊ शकतो. 28th वीक पर्यंत, 7व्या महिन्यापर्यंत आपण हे सगळं तिच्याकडून करून घेऊ शकतो. त्याच्यामध्ये वीरभद्रासन, वीरासन, स्क्वॅट आले. त्याच्यानंतर मग कीगल एक्सरसाइज आल्या, जे आपण केलं. सेतुबंधासन आलं.
त्याच्यानंतर मग आपण फॉरवर्ड बेंडिंग केलं खुर्चीच्या सहाय्याने. ठीक आहे. त्रिकोणासन थोडस उशिरा करायला पाहिजे. त्रिकोणासन मी सांगते तुम्हाला, त्रिकोणासन जरी केलं ना तरी ते सपोर्टनी करायला पाहिजे. त्रिकोणासन म्हटलं एक जणी करून दाखवा. त्रिकोणासन चालतं तुमच्या म्हणजे 6व्या महिन्यामध्ये केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम येणार नाही 5व्या 6व्या महिन्यामध्ये पण सपोर्टच्या सहाय्याने. किंवा दोन्ही ब्लॉक एक दुसऱ्यावर, आता हा ब्लॉक आहे ह्याच्यावर जर आपण अजून एक ब्लॉक ठेवला, ह्याच्यावर अजून एक ब्लॉक ठेवला की मग आपण हे असं करून करू शकतो त्रिकोणासन. ठीक आहे. साईड स्ट्रेचिंग नेहमी चालते. साईड स्ट्रेचिंगला तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही. बॅकवर्ड बेंडिंग करायची नाही आणि फॉरवर्ड बेंडिंग करू शकतो, पण 7व्या महिन्यानंतर केव्हा करायची ते मी तुम्हाला सांगेन. पण फॉरवर्ड बेंडिंग मी सांगितले तेवढीच. खाली पाय तुमचं पोट दबलं नाही पाहिजे एवढ्या प्रकार. ठीक आहे. तर अजून ह्याच्यामधले काही काही आसनं राहिले असेल ते मी तुम्हाला उद्या सांगते. आता आपल्याला करायचा प्राणायाम. होऊ द्या 10 मिनिटं उशीर होऊ द्या, पण प्राणायाम करा. कारण प्राणायाम मध्ये मी तुम्हाला किगल एक्सरसाइज अजून सांगणार आहे कशी करायची. ठीक आहे. आता येतो प्राणायामाचा प्रकार. मांडी घालून बसा. पद्मासन सुद्धा घालू शकता. प्रेग्नंट लेडी मध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. पाठ मान सरळ, छाती पूर्णपणे ओपन, शोल्डर बॅक, शोल्डर मागच्या बाजूला, छाती पूर्ण ओपन. लांब श्वास घ्या. डीप ब्रीथिंग. नाभीच्या खालच्या भागापासून श्वास घ्यायला सुरुवात करा. हळूहळू हा श्वास छातीपर्यंत आणि शोल्डर पर्यंत पोहोचवा. श्वास सोडताना उलट्या क्रमाने पहिले वरची छाती खाली, मधली छाती खाली करून टाका. हळूहळू पोट रिकाम करा आणि रिलॅक्स. परत श्वास घ्यायचा. श्वास घेत पोट, छाती, शोल्डर पर्यंत श्वास. श्वास सोडत पोट रिलॅक्स करून टाका. डीप लॉंग ब्रीथिंग. जसं बाळ वर वाढत जातं तसं तसं लंगची कॅपॅसिटी कमी होणार आहे. त्यामुळे आताच लंग कॅपॅसिटी वाढवून घ्यायची. शोल्डर बॅक केले तुम्ही तर चेस्ट पूर्ण ओपन होते आणि जास्त तुम्ही श्वास आतमध्ये घेऊ शकता. ताणून बसायचं नाहीये, फक्त शोल्डर बॅक पाहिजे. परत अजून एकदा एक लांब श्वास घ्या. बंद डोळ्यांनी फक्त श्वासाचा प्रवास बघायचा आहे. श्वास कुठून कुठपर्यंत जातोय आणि हा श्वास आतमध्ये आपल्या बाळाचं हिलिंग करणार आहे. जेवढा श्वास डीप, लॉंग आणि स्लो, तेवढं ऑक्सिजन जास्त, तेवढं बाळाला न्यूट्रिएंट जास्त पोहोचतील. डोळे बंद असू द्या. एका हाताची वायू मुद्रा, दुसऱ्या हाताची तुम्ही ध्यान मुद्रा करा. लेफ्ट साइडने श्वास घ्यायला सुरुवात करा. राईट नॉस्ट्रिल बंद, अनुलोम विलोम. श्वास घ्यायला सुरुवात करा लेफ्ट साइडने. अनुलोम विलोम करायचे. श्वास घ्या. 1 2 3 4 आउट. 6 5 4 3 2 1. इनहेल 1 2 3 4. एक्सेल 6 5 4 3 2 1. Inhale 1 2 3 4. Exhale 6 5 4 3 2 1. Inhale 1 2 3 4. Exhale 6 5 4 3 2 1. डाव्या बाजूने श्वास घेऊन थांबायचे. डोळे ओपन करायचे नाही. दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये खाली. यामध्ये आपण ओंकार किंवा भ्रामरी. जेव्हा तिला पहिल्या 3 महिन्यामध्ये जर तिला नॉशिया, उलटी, मळमळ
किंवा त्याला चेस्ट बर्निंग असं होत असेल तर आपण त्याच्याकडून शीतली किंवा शीतकारी आपण त्याच्याकडून करून घेऊ शकतो. कुंभक कधीच लावायचा नाही. ठीक आहे. अनुलोम विलोम, शीतली, शीतकारी, चंद्रभेदन आपण त्याच्याकडून छान व्यवस्थित करून घेऊ शकतो. ठीक आहे. आणि ओंकार प्राणायाम व्हायचे, प्रणव प्राणायाम व्हायचे. ठीक आहे. तर मी थोडक्यात तुम्हाला ओंकार आणि मेडिटेट कसं करायचं किंवा पॉझिटिव्ह अफर्मेशन कसं करायचं हे मी तुम्हाला एकदा दाखवते. डोळे बंद, पाठ मान सरळ, डोळे बंद करून घ्या. पाठ मान सरळ करा. लांब श्वास घ्या. श्वास सोडत ओंकार, नाभीपासून ते भ्रूमध्यापर्यंत व्हायब्रेशन आले पाहिजे अशा पद्धतीने ओंकार म्हणायचा आहे. डावा हात पोटावर ठेवायचा आहे. डावा हात पोटावर ठेवून द्या. आपलं बाळ 3 महिन्याचं पूर्ण झालेलं आहे. त्यासोबत गर्भसंवाद तुम्ही कसा कराल ते आपण बघूया. पोटावर हात ठेवून एकदा एक लांब श्वास घ्या. श्वासामध्ये पूर्ण पवित्र प्राण ऊर्जा आपल्या गर्भापर्यंत पोहोचवा. श्वास सोडत मानसिक ताणतणाव, शारीरिक निगेटिव्हिटी पूर्ण बाहेर. श्वास घेताना परत पॉझिटिव्ह प्राणिक ऊर्जा आतमध्ये गर्भापर्यंत पोहोचवायची. श्वास सोडत निगेटिव्हिटी बाहेर. हे प्रिय बाळा, तुला माझ्या गर्भामध्ये तुझ्या या 9 महिन्याच्या घरामध्ये येऊन आज 3 महिने होत आहेत. या 3 महिन्यामध्ये तुम्हाला खूप सुख दिलं आहे. एक आई बनण्याचं सुख तुम्हाला देत आहे. तुझ्या येण्यामुळे घरामधील सगळेजण खूपच खुश आहेत. तुझे बाबा, तुझी आजी, तुझे आजोबा, तुझी आत्या, मामी सगळे खूप खुश आहेत. तुला माझं हे बोलणं ऐकायला येतच असेल नाही का? आता बघ, तुझ्या शरीरामधील प्रत्येक अवयव छानपणे डेव्हलप झालेले आहे. तुझी छोटीशी अन्ननलिका, तुझं छोटस पोट, छोट्या छोट्या किडनीज, तुझं लिव्हर, तुझं ब्रेन खूप सुंदररित्या तयार झालेलं आहे. तुझे छोटे छोटे हात पाय, तुझं छोटस पोट, सुंदर तुझे डोळे, तुझं सरळ तरतरीत नाक, लाल चुटूक तुझे छोटेसे ओठ, किती सुंदर दिसतोय तू. आता आपल्याला हळूहळू आपल्या आहाराकडे लक्ष द्यावं लागेल बरं का, कारण आता तुझं वजन वाढणार आहे. त्यामुळे आता मी माझ्या आहाराकडे खूप छान लक्ष देणार आहे. या महिन्यानंतर तुझी जी वाढणारी बुद्धी आहे ना, ती अजून वाढण्यासाठी आपण खूप गेम खेळणार आहोत. मी तुझी मनस्थिती चांगली होण्यासाठी, तुझा इमोशनल क्वेश्चन वाढण्यासाठी खूप छान पेंटिंग पण करणार आहे. खूप छान छान गोष्टी तुला सांगणार आहे. वीर शिवाजीच्या, राणी लक्ष्मीबाईच्या, महाराणा प्रतापच्या अशा शूरवीर लोकांच्या कथा सुद्धा आपण ऐकणार आहोत. त्यामुळे तुझी सर्वांगीण वाढ होणार आहे. यामध्ये मी तुला पूर्ण सपोर्ट करणार आहे. ज्या उद्देशासाठी तू या धर्तीवर जन्म घेणार आहे
त्यासाठी मी माझा पूर्ण सपोर्ट तुला देणार आहे. तुझी आई एक स्वस्थ, सुंदर, नेहमी आनंदात राहणारी आणि शक्तिशाली महिला आहे. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. शांति, शांति. अपने दोनों हात रब करायचे, दोन्ही हात. ऊर्जा डोळ्याला लावायची, अजून डोळे उघडायचे नाही. डोळ्याला ऊर्जा